लास्ट लेक्चरमध्ये आपण बेंडिंग स्ट्रेसेस टॉपिक सुरू केलेला आहे. पीपीटी दिसत आहे बहुतेक आता तुम्हाला. हां, दिसत आहे पीपीटी. Yes, sir. No, sir. नाही दिसत. नाही सर. नाही 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 दिसत. नाही दिसत. नाही दिसत. नाही नाही. नाही दिसत. नाही. दिसायला पाहिजे. नाही, सध्या नाही दिसत आहे. तुम्ही सध्या कुठे गेली हे. दिसते सर. ओके. सो बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये आपण हा फ्लेक्चरल फॉर्म्युला पाहिला आहे. या टॉपिकमधला दिस इज द ओनली इक्वेशन फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम्स. सगळे प्रॉब्लेम या इक्वेशननी सॉल्व होत आहेत. बेसिक इक्वेशन आहे हे. एम डिवायडेड बाय आय, where m is moment of resistance offered by the material of the beam. आणि हेही सांगितलं होतं की ॲट इक्विलिब्रियम दिस इंटरनल मोमेंट ऑफ रेजिस्टन्स इज इक्वल टू एक्सटर्नल बेंडिंग मुवमेंट. एक्सटर्नल बेंडिंग मुवमेंट म्हणजे आपण जे बेंडिंग मुवमेंट लोडिंगवरून काढतो, बीमवर असलेल्या लोडिंगवरून. मी तुम्हाला SFD-BMDमध्ये सगळ्यात शेवटच्या लेक्चरमध्ये काही स्टँडर्ड केसेस दिलेल्या होत्या. त्या जनरली या टॉपिकमध्ये वापरल्या जातात. सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू UDL, सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू सेंट्रल पॉईंट लोड, कॅन्टिलिव्हर सब्जेक्टेड टू UDL, कॅन्टिलिव्हर सब्जेक्टेड टू पॉईंट लोड ॲट फ्री एंड. अशा प्रकारच्या स्टँडर्ड केसेस दिलेल्या होत्या. तर त्या स्टँडर्ड केसेसशी संबंधित प्रॉब्लेम जनरली याच्यामध्ये येतात बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये, या टॉपिकमध्ये. तर त्या फॉर्म्युल्यांवरून आपण बेंडिंग मुवमेंट काढू शकतो, मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट, अँड दॅट इज इक्वेटेड टू मोमेंट ऑफ रेझिस्टन्स ऑफ द बीम मटेरियल. तर हा एम म्हणजे याचा डबल अर्थ इथं तुम्ही घेऊ शकता. एम इज मोमेंट ऑफ रेझिस्टन्स obtained from the material of the beam, and m is the bending moment developed due to the external load. असा दोन्हीचा अर्थ इथे m होईल. डिवायडेड बाय I, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ॲक्सिस ऑफ द सेक्शन. यासोबत हेही सांगितलेलं आहे तुम्हाला, बहुतेक PPTमध्ये लिहिलेलं नाही आहे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. I is the moment of inertia of the section of beam about neutral axis, आणि neutral axis is nothing but the centroidal axis of that section, जे आपण मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये पाहिलं होतं. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जे स्टँडर्ड फॉर्म्युले आपण पाहिले आहेत ते जनरली वापरायचे आहेत जर वेगळा सेक्शन आला नाही काही तर. कंपोजिट सेक्शन आला, अनसिमेट्रिकल सेक्शन, तर त्याची सेंट्रॉइडल ॲक्सिस काढावी लागेल. सिमेट्रिकल सेक्शन असेल तर त्याची सेंट्रॉइडल ॲक्सिस तुम्हाला माहीत असते, तीच त्या सेक्शनची न्यूट्रल ॲक्सिस असते. तर हे झालं एम डिवायडेड बाय आय इज इक्वल टू सिग्मा बी डिवायडेड बाय वाय, वेअर सिग्मा बी इज द बेंडिंग स्ट्रेस ॲट डिस्टन्स वाय फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. हे इथं लिहिलेलं आहे. सिग्मा बी स्ट्रेस इंटेन्सिटी इन एनी फायबर ऑफ द बीम इन न्यूटन पर mm² or MPa at distance of the fiber y mm from neutral axis. याच्यासोबत मी तुम्हाला हेही सांगितलं होतं सिग्मा बी मॅक्स डिवायडेड बाय वाय मॅक्स असं सुद्धा याला घेता येते. म्हणजे वायचं जर मॅक्झिमम डिस्टन्स घेतला आपण तर त्या ठिकाणी मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस राहील, जी जनरली प्रॉब्लेममध्ये दिलेली असते, किंवा मग या एम आणि आयच्या व्हॅल्यू दिल्या असेल तर ही सिग्मा बी मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला काढता येते. उलटा प्रॉब्लेम इज इक्वल टू ई डिवायडेड बाय आर
E इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी अँड R इज रेडियस ऑफ कर्वेचर. त्याचे युनिट महत्त्वाचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं एमचं युनिट आहे. या फॉर्म्युल्यामध्ये जो एम आहे त्याचं युनिट न्यूटन एमच असायला पाहिजे. आणि इथे अडचण ही होते की जो बीम दिलेला असतो तुम्हाला त्या बीमचा स्पॅन मीटरमध्ये दिलेला असतो आणि लोड किलो न्यूटनमध्ये. त्याच्यामुळे जे बेंडिंग मुवमेंट मिळते तुम्हाला एक्सटर्नल लोडमुळे ते मिळते किलो न्यूटन मीटरमध्ये आणि मग त्याला कन्व्हर्ट करावं लागते न्यूटन एममध्ये इथे वापरण्याकरता. सो 1 किलो न्यूटन मीटर इज इक्वल टू 1 × 10⁶ न्यूटन किलो न्यूटनचे न्यूटन करायचे आहेत 10⁻³ आणि मीटरचे करायचे आहे 10⁻³ म्हणजे 10⁻6. असं ते कन्व्हर्शन आहे सगळ्यात महत्त्वाचं. देन ई हे माहीत आहे तुम्हाला, आता याचं अडचण नाही. रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ डिफ्लेक्टेड बीम इन नाव फ्रॉम दिस इक्वेशन, या इक्वेशनवरून आपण हे दोन इक्वेट करून पुढचं एक फॉर्म्युला तयार केला होता सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलस झेड इज इक्वल टू I डिवायडेड बाय वाय मॅक्स. I इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द न्यूट्रल ॲक्सिस डिवायडेड बाय वाय मॅक्स डिस्टन्स ऑफ द मोस्ट डिस्टंट पॉईंट ऑफ द सेक्शन फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. हे डेरिव्हेशनही मागच्या वेळी पाहिलं होतं आपण, शॉर्टमध्ये पाहू. एम डिवायडेड बाय I इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय, दॅट इज एम इज इक्वल टू, हा सिग्मा बीचा सिग्मा बी मॅक्स घेतला आहे आणि वायचा वाय मॅक्स, हा आय डिवायडेड बाय आहे ते इकडे मल्टिप्लाय जाईल. सिग्मा बी मॅक्स मल्टिप्लाइड बाय आय डिवायडेड बाय वाय मॅक्स. दिस आय डिवायडेड बाय वाय मॅक्स इज नोन ॲज सेक्शन मॉड्युलस झेड. तर तो फॉर्म्युला मिळतो तुम्हाला एम इज इक्वल टू सिग्मा बी मॅक्स मल्टिप्लाइड बाय झेड. सिमेट्रिकल सेक्शन असेल तर झेडची व्हॅल्यू तुम्हाला एकच मिळते आणि अनसिमेट्रिकल सेक्शन असेल तर झेडच्या 2 व्हॅल्यूज मिळतात, कारण की त्या केसमध्ये वाय मॅक्सच्या 2 व्हॅल्यूज असतात. पुढे आपण पाहू. म्हणजे वाय टॉप वेगळा मिळतो, वाय बॉटम वेगळा मिळतो, असे 2 प्रकार असतात झेडचे. मग त्या केसमध्ये आपण जनरली झेड काढत नाही, आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरतो. एम इज इक्वल टू सिग्मा बी मॅक्स इंटू आय डिवायडेड बाय वाय मॅक्स. याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करतो झेड काढायच्या ऐवजी. तर इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. नाव फ्रॉम दिस फॉर्म्युला ऑफ झेड सेक्शन मॉड्युलस झेड इज इक्वल टू आय डिवायडेड बाय वाय मॅक्स. याच्यावरून काही स्टँडर्ड सेक्शनचे सेक्शन मॉड्युलस काढलेले आहेत पुढे. सेक्शन मॉड्युलस फॉर रेक्टँग्युलर सेक्शन. हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे पहा. विड्थ बी रेक्टँगलची आणि डेप्थ डी असा हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे. त्याची ही न्यूट्रल ॲक्सिस म्हणजेच सेंट्रॉइडल ॲक्सिस एक्स ॲक्सिस ही न्यूट्रल ॲक्सिस दाखवलेली आहे. वाय मॅक्सची व्हॅल्यू होईल तुमची d/2. इथून वर मोजलं तरी d/2 येईल, खाली मोजलं तरी d/2 येईल. इथे या बाजूला वाय मॅक्सच्या ठिकाणी मॅक्झिमम स्ट्रेस डेव्हलप होईल, म्हणजे या लेअरला मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होणार आहे. आता हे सिग्मा बी मॅक्स दोन्हीकडे सारखीच होईल, कारण की हे डिस्टन्स सारखं आहे इथून आणि हे व्हेरिएशन लिनियर आहे, स्ट्रेट लाईन आहे. त्याच्यामुळे 0पासून जेवढं अंतर खाली गेल्यावर स्ट्रेस निर्माण होईल तेवढंच अंतर वर गेल्यावर तेवढीच स्ट्रेस निर्माण होईल. दोन्ही व्हॅल्यू सारख्या. परंतु इथे पुन्हा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ बेंडिंग मुवमेंट. बेंडिंग मुवमेंटचे 2 नेचर आपण पाहिलेले आहेत. सॅगिंग बेंडिंग मुवमेंट म्हणजे पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट आणि हॉगिंग बेंडिंग मुवमेंट म्हणजे निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. सॅगिंग बेंडिंग मुवमेंट असेल तर ही जी वरची सिग्मा बी मॅक्स व्हॅल्यू आहे दिस विल बी कॉम्प्रेसिव्ह, म्हणजे दिस कॅन बी रिटन ॲज सिग्मा बी सी कॉम्प्रेसिव्ह मॅक्झिमम, सिग्मा बी सी मॅक्स. आणि इथे मात्र खाली टेन्साईल स्ट्रेस निर्माण होईल या ठिकाणी. सो दॅट इज सिग्मा बी टी मॅक्झिमम. सिमेट्रिकल सेक्शन असेल तर या दोन्ही व्हॅल्यू सारख्या राहतील, परंतु वरती कॉम्प्रेसिव्ह खाली टेन्साईल. या उलट जर हॉगिंग बेंडिंग मुवमेंट असेल तर मात्र उलटं होईल.
खालच्या बाजूला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण होईल, म्हणजे दिस विल बी सिग्मा बी सी मॅक्स अँड ॲट टॉप देर विल बी टेन्साईल स्ट्रेस सिग्मा बी टी मॅक्स. तर अशा प्रकारे या स्ट्रेसेस निर्माण होतात सॅगिंग आणि हॉगिंगमध्ये. तर ते बरोबर नेचर तुम्हाला लिहायचं असते प्रॉब्लेम सॉल्व करताना, नुसत्या व्हॅल्यू काढायच्या नसतात. त्यामुळे हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. नाव स्टेप बाय स्टेप वी विल फाइंड सेक्शन मॉड्युलस फॉर रेक्टँग्युलर सेक्शन. रेक्टँग्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स किंवा आय न्यूट्रल ॲक्सिस तुम्हाला माहीत आहे, आणि झेडचा फॉर्म्युला आय डिवायडेड बाय वाय मॅक्स. सो आय इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12 फॉर रेक्टँग्युलर सेक्शन, हा पाहिलेला आहे आपण. वाय मॅक्स फिगरमध्ये दाखवलेला आहे इज इक्वल टू डी बाय 2. हा डी बाय 2 किंवा खाली मोजलं तरी डी बाय 2 येईल. वाय मॅक्स इज डी बाय 2. त्याच्यावरून आय डिवायडेड बाय वाय मॅक्स या दोघाचा भागाकार करायचा आहे फक्त. झेड इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12 डिवायडेड बाय डी बाय 2. सो इट कम्स आउट टू बी डी स्क्वेअर डिवायडेड बाय 6. हा रेडीमेड फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. आय वाय मॅक्स सगळं काढण्यापेक्षा रिमेंबर दिस फॉर्म्युला फॉर रेक्टँग्युलर सेक्शन. झेड इज इक्वल टू बी डी स्क्वेअर अपॉन 6 डायरेक्ट तुम्हाला काढता येतो. याचं युनिट बीचं एम एम आणि डी स्क्वेअरचं एम एम स्क्वेअर म्हणजे एम एम क्यूब होईल. आयचं युनिट आहे एम एम टू द पॉवर 4. झेडचं युनिट येईल एम एम क्यूब. Now using this Z, moment of resistance, if sigma B max be the maximum stress offered by the beam section, so M is equal to sigma B max into Z. For rectangular section, it is sigma B max into BD square upon 6. हे लक्षात ठेवायची गरज नाही, हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे एवढा. त्यात झेडची व्हॅल्यू सेक्शननुसार बदलायची आहे. फॉर सॉलिड सर्क्युलर सेक्शन, हा सॉलिड सर्क्युलर सेक्शन दाखवलेला आहे ऑफ डायमीटर डी. त्याचं डायमीटर डी आहे. त्याच्यानुसार बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम तसाच राहतो. टॉपला मॅक्झिमम, बॉटमला मॅक्झिमम, लिनियर व्हेरिएशन हे आधीच सांगितलं आहे मी तुम्हाला. वाय मॅक्सची व्हॅल्यू डायमीटरच्या अर्धी म्हणजे डी बाय 2. सो अगेन आय फॉर सर्क्युलर सेक्शन पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 64 about neutral axis or x axis. या न्यूट्रल ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया y max d by 2. So z is equal to I divided by y max, pi d to the power 4 divided by 64 divided by d by 2. So it comes out to pi d cube divided by 32. For circular section, solid circular section, pi d cube divided by 32. And from that you can obtain moment of resistance sigma b max is into pi d cube divided by 32 if sigma b max is given. Then for hollow circular section, section modulus, हा hollow circular section दाखवला आहे. एक्सटर्नल डायमीटर कॅपिटल डी आणि इंटरनल डायमीटर स्मॉल डी या प्रकारे जर असेल. अगेन बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम सेम. एक्स्ट्रीम फायबरला मॅक्झिमम स्ट्रेसेस डेव्हलप होतील. इथे मात्र वाय मॅक्स बरोबर पहा. वाय मॅक्स इज कॅपिटल डी डिवायडेड बाय 2 टॉपमोस्ट फायबरचं डिस्टन्स. हे स्मॉल डी नाही येणार इथे, कॅपिटल डी बाय 2. तर त्यावरून अगेन सिमिलर स्टेप्स. आय इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया पाय capital D to the power 4 minus small d to the power 4 bracket complete divided by 64 moment of inertia hollow circular section चा. y max d by 2. Then z, it is equal to I. Z is equal to I divided by y max. So it comes out to pi d to the power 4 minus d to the power 4 bracket complete divided by 32d bracket मध्ये. हा 264 डिवायडेड बाय 2 32 येईल, परंतु हा डी काही आता कॅन्सल होणार नाही कारण की इथं कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस डी टू द पॉवर 4
आहे, त्यामुळे हा डी खाली येईल जास्तीचा. सो दिस इज झेड फॉर हॉलो सर्क्युलर सेक्शन. सो दिस वे यू कॅन ऑब्टेन द सेक्शन मॉड्युलस ऑफ एनी सेक्शन. हे काही स्टँडर्ड सेक्शन आहे, त्याचे फॉर्म्युले मी मुद्दाम दिलेले आहेत इथे. सो फर्स्ट सिंपल प्रॉब्लेम, कॅल्क्युलेशन नाही आहे याच्यात. A T section is used for simply supported beam. Beam is subjected to UDL over entire span. Draw nature of bending stress distribution across the beam section. आता याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं टी सेक्शन आहे. सो इट इज अनसिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस, हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर तो अनसिमेट्रिकल आहे. दुसरं महत्त्वाचं याच्यात इज यूज्ड फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीममध्ये बेंडिंग मुवमेंट जे डेव्हलप होते ते सॅगिंग असते की हॉगिंग असते? सॅगिंग. ओके. सिम्पली सपोर्टेड बीमचा बेंडिंग मुवमेंट डायग्राम पॉझिटिव्ह येतो की निगेटिव्ह येतो? पॉझिटिव्ह येतो तो. हां, कॅन्टिलिव्हरचा बेंडिंग मुवमेंट डायग्राम निगेटिव्ह येतो, कारण की कॅन्टिलिव्हर इज सब्जेक्टेड टू हॉगिंग बेंडिंग मुवमेंट. सिम्पली सपोर्टेड बीम इज सब्जेक्टेड टू सॅगिंग बेंडिंग मुवमेंट. लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. हा वर्ड फार महत्त्वाचा आहे इथे, सिम्पली सपोर्टेड बीम. अँड लोडिंग हे काही दिलेलं नसेल तर इट इज अ नॉर्मल लोड. UDL म्हटलं आहे त्यांनी. UDL म्हणजे इट इज अ डाऊनवर्ड ॲक्टिंग. व्यवस्थित उलटं काही दिलेलं नसेल अपवर्ड ॲक्टिंग, तर सगळे लोड हे डाऊनवर्ड ॲक्टिंग समजले जातात. जर त्यांना वेगळं काही म्हणायचं असेल तर तसं म्हटलं जाते. हां, हे लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज टी सेक्शन. त्याचे डायमेन्शन काही असू शकतात. ही त्याची सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस किंवा न्यूट्रल ॲक्सिस दोन्ही दाखवला आहे पाहिजे. एक्स ॲक्सिस और न्यूट्रल ॲक्सिस. ही न्यूट्रल ॲक्सिस. आता इथे न्यूट्रल ॲक्सिसपासून वाय मॅक्सची व्हॅल्यू पहा. इथे वाय टॉप लिहिलेला आहे आणि खालचा वाय बॉटम लिहिलेला आहे. वाय मॅक्सच्या इथे दोन व्हॅल्यू मिळतील तुम्हाला, वाय टॉप अँड वाय बॉटम. अनसिमेट्रिकल सेक्शन आहे त्याच्यामुळे. सो हा झाला त्याचा वाय बार, सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस. वाय बार म्हणजेच वाय बॉटम होईल. समजा वाय बार टॉपपासून दिला असेल तर तो वाय टी होईल आणि वाय बी तुम्हाला काढावं लागेल. इथे वाय बी तुम्हाला माहीत आहे, वाय बार दिलेला असला तर वाय बी तुम्हाला माहीत आहे. त्याच्यावरून टोटल डेप्थ मायनस वाय बी जर केलं तर तुम्हाला वाय टॉप मिळेल. नाव दिस स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम सारखाच आहे, लिनियर व्हेरिएशन आहे. परंतु इथे डिस्टन्स कमी असल्यामुळे ही स्ट्रेस कमी राहील ॲज कम्पेअर टू बॉटम मोस्ट. ही स्ट्रेस जास्त राहील पहा, कारण की हे डिस्टन्स जास्त आहे. वाय बी इज ग्रेटर दॅन वाय टी, वाय टॉप. त्याच्यामुळे सिग्मा बी टी मॅक्स विल बी ग्रेटर दॅन सिग्मा बी सी मॅक्स. आता हे सिग्मा बी सी लिहिलं मी आणि सिग्मा बी टी लिहिलं, याचं कारण इथे आहे, सिम्पली सपोर्टेड बीम. हा सिम्पली सपोर्टेड बीम असल्यामुळे सॅगिंग बेंडिंग मुवमेंट डेव्हलप होईल, म्हणजे पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट. आणि जर सॅगिंग बेंडिंग मुवमेंट असेल तर वरच्या बाजूला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण होईल आणि खालच्या बाजूला टेन्साईल स्ट्रेसेस निर्माण होतील. सो दिस इज सिग्मा बी टी टेन्साईल, सिग्मा बी टी मॅक्स, अँड दिस इज सिग्मा बी सी मॅक्स, सी फॉर कॉम्प्रेसिव्ह. हे नेचर लिहिणं महत्त्वाचं आहे, सी आणि टी. जर हे नेचर नाही लिहिलं तुम्ही तर तुमचे दोनपैकी एकच मार्क मिळेल, कारण की नेचर तेवढंच महत्त्वाचं आहे.
So this is बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन अक्रॉस द बीम सेक्शन. हे फक्त एवढा डायग्राम काढायचा आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे. हा टी सेक्शन आणि त्याचा हा बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. वरच्या बाजूला सिग्मा बी सी मॅक्स आणि खालच्या बाजूला सिग्मा बी टी मॅक्स व्हॅल्यू काढायच्या नाही आहेत. लक्षात आलं आहे नेचर. आणि हे व्हेरिएशनसुद्धा लक्षात घ्या. बोला. सिग्मा बी सी मॅक्स मॅक्झिमम बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ही इथली. अँड दिस इज सिग्मा बी टी मॅक्स मॅक्झिमम बेंडिंग टेन्साईल स्ट्रेस. खालच्या बाजूला टेन्साईल, वरच्या बाजूला कॉम्प्रेसिव्ह बिकॉज ऑफ सॅगिंग बेंडिंग मोमेंट. तेच प्रॉब्लेम मी पुन्हा घेतला आहे पहा. ए टी सेक्शन इज यूज्ड फॉर कॅन्टिलिव्हर बीम नाव. आता कॅन्टिलिव्हर बीम आहे. बीम इज सब्जेक्टेड टू यूडीएल ओव्हर एंटायर स्पॅन. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त सिम्पली सपोर्टेडच्या ऐवजी मी कॅन्टिलिव्हर शब्द टाकलेला आहे. ड्रॉ नेचर ऑफ बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन अक्रॉस द बीम सेक्शन. सो अगेन सेम टी सेक्शन. वाय बार दिलेला असेल. न्यूट्रल ॲक्सिस तीच राहील तुमची. एक्स ॲक्सिस म्हणजेच न्यूट्रल ॲक्सिस. अँड दिस इज बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तोच डायग्राम पुन्हा काढलेला आहे, तसाच येईल तो, काही बदल येणार नाही. फक्त इथे कॅन्टिलिव्हर बीम आहे, त्याच्यामुळे दिस कॅन्टिलिव्हर बीम इज सब्जेक्टेड टू हॉगिंग बेंडिंग मुवमेंट निगेटिव्ह. आणि जर हॉगिंग बेंडिंग मुवमेंट असेल तर टॉपला टेन्साईल स्ट्रेस येईल आणि बॉटमला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. पहा इथे टॉपला सिग्मा बी टी मॅक्स आणि बॉटमला सिग्मा बी सी मॅक्स, म्हणजे दिस इज मॅक्झिमम बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अँड दिस इज मॅक्झिमम बेंडिंग टेन्साईल स्ट्रेस. उलटं झालं आहे. आता पहा पुन्हा मी मागची फिगर दाखवतो तुम्हाला. हे पहा सिम्पली सपोर्टेड आहे, त्याच्यामुळे वरच्या बाजूला कॉम्प्रेसिव्ह, खालच्या बाजूला टेन्साईल, कारण की सॅगिंग बेंडिंग मुवमेंट आहे. त्यानंतर इथे वरच्या बाजूला टेन्साईल, कारण की हॉगिंग बेंडिंग मुवमेंट आहे कॅन्टिलिव्हर बीम. सो दिस इज सिग्मा बी टी मॅक्स अँड दिस इज सिग्मा बी सी मॅक्स. सिग्मा बी टी मॅक्स मॅक्झिमम बेंडिंग टेन्साईल स्ट्रेस. सिग्मा बी सी मॅक्स मॅक्झिमम बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. असं कुठल्याही सेक्शनचं हे 2 मार्काचं प्रॉब्लेम येऊ शकते तुम्हाला. यू हॅव टू ड्रॉ द बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. हा डायग्राम असाच येईल, फक्त त्याच्यात महत्त्वाचं काय आहे, कुठे कॉम्प्रेसिव्ह लिहायचं आहे आणि कुठे टेन्साईल लिहायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ नेचर ऑफ बेंडिंग मुवमेंट, सॅगिंग ऑर हॉगिंग. हा याच्यातला महत्त्वाचा पॉईंट आहे या 2 प्रॉब्लेममधला. त्याच्याकरता हे दोन्ही प्रॉब्लेम घेतले मी सायमल्टेनियस. नेक्स्ट, आता इथे मी एक प्रॉब्लेम घेतला आहे पहा. फाइंड द बेंडिंग स्ट्रेस induced in the steel flat 40 mm wide and 5 mm thick if it is required to bend into an arc of a circle of radius 2.5 meter. म्हणजे आपलं जे इक्वेशन आहे m डिवायडेड बाय I इज इक्वल टू सिग्मा बी मॅक्स डिवायडेड बाय वाय मॅक्स इज इक्वल टू ई डिवायडेड बाय आर. तर यातला हा आर आहे, रेडियस 2.5 मीटर अँड ई इज 2 × 10⁵ MPa. कॅल्क्युलेट द मोमेंट रिक्वायर्ड टू बेंड द फ्लॅट. एम काढायचं आहे तुम्हाला. एम म्हणजेच मोमेंट ऑफ रेजिस्टन्स आणि एम म्हणजेच बेंडिंग मोमेंट ॲट इक्विलिब्रियम. आता हे प्रॉब्लेम सॉल्व करायच्या आधी थोडासा तुम्हाला याच्यावर विचार करायचा आहे. पहा, फ्लॅट 40 mm वाईड अँड 5 mm थिक, याला वाकवायचं आहे. तर कसं वाकेल हा थोडासा विचार करायचा आहे. तुमच्याजवळ स्केल असेल का सध्या हातात? नसेल. आपण स्केल वापरतो, स्केल पट्टी स्टीलची किंवा हां, ज्यांच्याजवळ स्केल असेल त्यांनी ती स्केल वाकवून पहा. हां, जास्त वाकवू नका. प्लॅस्टिकची असेल तर तुटून जाईल, स्टीलची असेल तर ठीक. ती कशी वाकवता हे ते
40 mm ला डी धरून वाकवता येते की 5 mm ला डी धरून वाकवता येते, असं मला विचारायचं आहे. पॉइंटर पहा, असा हा बीम आहे. हा बीम घेतला, हे त्याचे सपोर्ट, आणि याच्यावर हे लोड लावला आहे. आता ही डेप्थ 5 mm ठेवली तर हा लवकर वाकेल, जास्त वाकेल, की ही डेप्थ 5च्या ऐवजी 40 ठेवली तर लवकर वाकेल, सहज वाकेल. लवकर म्हणजे कमी लोड लावून वाकेल. काय राहील, 5 ठेवायचं की 40 ठेवायचं सहज वाकवण्याकरता? 5 ठेवावं लागेल. हां, या प्रॉब्लेममधलं हे महत्त्वाचं आहे. हे 5 ठेवलं तर तुम्ही स्केल जर वाकवून पाहिली तर त्या 40वर तुम्हाला ती वाकवताच येत नाही. तुम्ही वाकवायचा प्रयत्न केला तरी ती 5वरच वाकेल, 40वर ती वाकणारच नाही. कारण की 40ला वाकवण्याकरता तुम्हाला तिला व्यवस्थित धरूनही ठेवावं लागेल. म्हणजे ते 40च्या हिशोबाने वाकवायला गेलं, 40ला डेप्थ ठेवून जर वाकवायचा प्रयत्न केला तर ती 5च्याकडेच वाकायला लागते. स्टीलची असेल तुमच्याजवळ तर. प्लॅस्टिकची असेल तरी तोच प्रकार आहे, पण प्लॅस्टिकची तुटायची भीती आहे. म्हणून जर आपल्याला वाकवायचं असेल जोर लावून, हाताने जोर लावून, तर आपण 5वर वाकवू शकतो तिला, 5 डेप्थ ठेवून. ही डेप्थ आपण 5 ठेवून वाकवू शकतो, 40 ठेवून काही वाकवू शकत नाही, ते कठीण जाते. बरोबर लक्षात आलं का हा पॉईंट माझा? या प्रॉब्लेममधलं हेच महत्त्वाचं आहे. हा कसा वाकेल हा बीम, हा बीमची डेप्थ जर आपले 2 डायमेन्शन आहे 40 mm आणि 5 mm, तर 40 mm डेप्थ ठेवली आपण, ही 40 mm जर डेप्थ ठेवली आपण अशी, 5च्या ऐवजी 40 असं घेतला, हा 40 घेतला पूर्ण, आणि मग त्याच्यावर लोड लावलं तर हा एकदम कमी वाकेल. असा हा वाकणारच नाही शक्यतोवर, आणि वाकला तरी खूप कमी वाकेल, कारण की याचा रेझिस्टन्स खूप जास्त राहतो. जितकी डेप्थ जास्त तितका रेझिस्टन्स जास्त, त्यामुळे हे कठीण जाते. 5 mm वर वाकवणं सोपं जाते. तर कुठलीही फ्लॅट जर दिली असेल, फ्लॅट किंवा स्केल, फ्लॅट म्हणजे स्केल पट्टी तुमची, ती वाकवायची असेल तर डी हा 5 mm म्हणजे कमीवाला डी घ्यायचा आणि त्या हिशोबाने प्रॉब्लेम सॉल्व करायचा. बाकी प्रॉब्लेममध्ये काही नाही आहे, इट इज ओके. आता इथे हा पाहिजे सेक्शन दाखवलेला आहे. डी मी 5 mm घेतलेला आहे आणि विड्थ 40 mm घेतलेली आहे. या ठिकाणी ही विड्थ 40 mm आणि 5 mm, त्याप्रमाणे मी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढेल आता, कारण की मला एम काढायचा आहे. सो ई is equal to 2 into 10 to the power 5 Newton per mm square or MPa. R 2.5 मीटर दिला आहे पहा, मी त्याला 2500 mm मध्ये कन्वर्ट केलं. B is 40 mm, विड्थ घेतली आहे पहा 40 mm, B is 40 mm, D is 5 mm. बाकी आपण जे आता याच्यानंतरचे प्रॉब्लेम सॉल्व करू ते लक्षात ठेवा. याच्यानंतर जेवढेही प्रॉब्लेम आपण सॉल्व करू त्याच्यामध्ये जे बहुतेक हायर डायमेन्शन असते, ग्रेटर डायमेन्शन, त्याला आपण डेप्थ घेतो, आणि स्मॉलर डायमेन्शन ही विड्थ असते बी. परंतु या केसमध्ये आपल्याला ती फ्लॅट वाकवायची आहे, म्हणून ती डीवरच वाकवल्या जाईल, 40वर वाकवल्या जाणार नाही. म्हणून डी 5 mm घेतला आहे आणि बी 40 mm घेतला आहे, आणि त्यावरून मग मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आहे पहा, बी डी क्यूब डिवायडेड बाय 12, 416.67 mm टू द पॉवर 4. बी घेतला आहे 40 mm आणि डी घेतला आहे 5 mm, आणि कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट केलं तर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 416.67
67 mm⁴. आता तुम्हाला काढायचं काय आहे, कॅल्क्युलेट मोमेंट रिक्वायर्ड म्हणजे एम काढायचं आहे. तर युजिंग स्ट्रेसही विचारला आहे का त्याने, फाइंड द बेंडिंग स्ट्रेस विचारला आहे. पहा, फाइंड द बेंडिंग स्ट्रेस आणि मोमेंटही विचारला आहे, दोन्ही विचारला आहे. सो युजिंग सिग्मा बी मॅक्स डिवायडेड बाय वाय मॅक्स इज इक्वल टू ई डिवायडेड बाय आर. बेंडिंग इक्वेशनवरून घेतलेलं आहे हे, सुरुवातीला पाहिलं ते. सो सिग्मा बी मॅक्स इज इक्वल टू ई डिवायडेड बाय आर. हा वाय मॅक्स या बाजूला गुणीला जाईल, मल्टिप्लाइड बाय वाय मॅक्स. ईची व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय वाय मॅक्स. हा वाय मॅक्स आहे 5/2, कारण की डेप्थ आपण 5 घेतलेली आहे, तर वाय मॅक्स म्हणजे त्याच्या अर्ध येईल 5/2 वाय मॅक्स डिवायडेड बाय आर. हा आर डिवायडेड आहे, डिवायडेड बाय आर. सो फ्रॉम दिस यू विल गेट बेंडिंग स्ट्रेस 200 Nm/mm², सिग्मा बी मॅक्स. ओके. कोणाला शंका असेल इथं, हे 5 mmच्या ऐवजी 40 mm घ्यायला पाहिजे, तर त्यांनी 40 mm घेऊन हे कॅल्क्युलेशन करून पाहाय. 40चं म्हणजे हे 20 येईल, म्हणजे 2.5 2 5 8 पट येईल, म्हणजे 8 2 1600 Nm/mm² येईल ही व्हॅल्यू. जर डी 40 घेतला आपण तर 1600 Nm/mm², आणि 5 घेतलं तर काय येते 5/2, आणि त्याच्यावरून 200 Nm/mm². Similarly, we can find using m is equal to e multiplied by I divided by r. आपण इक्वेशन काय पाहिलं होतं, m डिवायडेड बाय I इज इक्वल टू e डिवायडेड बाय r, असं ते बेंडिंगचं इक्वेशन आहे. तर I इकडे मल्टिप्लिकेशनला गेला. बाकी आता हे सगळं आपल्याला माहीत आहे. ईची व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय I, हा वरती काढून ठेवलेला आहे, डिवायडेड बाय r. So it is 3333.6 Newton mm, 33,333.6 Newton mm, or you can convert it to Newton meter, 33.33 Newton meter. याला हजारनी भागायचं, mm चे मीटर केलेलं आहे, mm चं मीटर केलेलं आहे, तर हजारनी भागलं याला, तर 33.33 Newton meter असं ते उत्तर मिळालं. तसं हे काढण्याकरता तुम्ही दुसरा फॉर्म्युलासुद्धा वापरू शकता, m डिवायडेड बाय I इज इक्वल टू सिग्मा बी मॅक्स डिवायडेड बाय वाय मॅक्स. कारण की आता सिग्मा बी मॅक्स आपण काढलेला आहे, तेही वापरलं तरी उत्तर एवढंच येईल, 33.33 न्यूटन मीटर. तर अशा प्रकारचं हे प्रॉब्लेम आहे. हे बऱ्याच वेळा परीक्षेत विचारले जाते, फ्लॅटचं प्रॉब्लेम, आणि त्याच्यामध्ये मेजर चूक व्हायची चान्सेस इथे असते, बी आणि डी. बी आणि डी मध्ये ती चूक होते आपली, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. तर बी आपण 40 घेतलेला आहे आणि डी 5 mm घेतला आहे, हे या प्रॉब्लेममधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी हे फॉर्म्युले वापरून तुम्ही उत्तरं काढू शकता. चुकून हे उलटं झालं तर या व्हॅल्यू एकदम फार मोठ्या येतात. करून पहा वाटल्यास तुम्हाला ट्रायल करायची असेल तर. आणि तसंही स्केल पट्टी, हां हां सर आन्सर न्यूटन mm मध्ये असलं तर चालेल का सर? हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कन्वर्ट केलेलं चांगलं असते, काही अडचण नाही, मार्क नाही जाणार तुमचे, पण त्याच्यासमोर न्यूटन mm लिहिलेलं असलं पाहिजे. युनिट लिहायचं आहे, तर नाही तर मात्र मार्क जातील. नुसता आकडा जर लिहिला तर 1 मार्क जाऊ शकतो. जर न्यूटन mm लिहिलं असेल समोर तर इट इज ओके, ते न्यूटन मीटरमध्ये कन्वर्ट करायची गरज नाही आहे, परंतु युनिट लिहिलेलं पाहिजे. ओके सर बी मॅक्स चे कॅल्क्युलेशन एकदा सांगा ना. कोणते? बी मॅक्स. सिग्मा बी मॅक्स हे इक्वेशन माहीत लक्षात आलं. सिग्मा बी मॅक्स डिवायडेड बाय वाय मॅक्स इज इक्वल टू ई अपॉन आर. आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात पहिलं जे इक्वेशन डिस्प्ले केलं होतं आपण, एम डिवायडेड बाय आय इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय इज इक्वल टू ई अपॉन आर. तर हे शेवटच्या 2 टर्म घेतल्या आहे, सिग्मा बी अपॉन वाय इज इक्वल टू ई अपॉन आर. तर त्यालाच असं लिहिता येते, सिग्मा बी मॅक्स डिवायडेड बाय वाय मॅक्स इज इक्वल टू ई अपॉन आर.
आता फक्त हा सिग्मा बी मॅक्स काढायचा आहे आपल्याला, त्याच्यामुळे हा वाय मॅक्स इकडे मल्टिप्लिकेशनला घेऊन गेलो, गुणीला. सो इट इज ई डिवायडेड बाय आर गुणीला वाय मॅक्स. तर फक्त हा वाय मॅक्स शेवटी लिहायच्या ऐवजी मी मधात लिहिला असं, 2 × 10⁵ मल्टिप्लाइड बाय ही वाय मॅक्सची व्हॅल्यू डिवायडेड बाय आरची व्हॅल्यू ही आहे 2500. ई इंटू वाय मॅक्स डिवायडेड बाय आर. सो इट इज 200 Nm/mm². हे तर तुम्हाला कॅल्क्युलेटरवर करून पाहावं लागेल. ओके. सर वाय मॅक्स कसं काढलं परत सांगा ना. वाय मॅक्स हा इथे 5 येस mm सर. डेप्थ 5 mm घेतली आहे आपण. इथे डी 5 mm घेतला आहे. हा दिसतो इथे वाय मॅक्स. कुठे गेला वाय मॅक्स? अरे आजच्या इक्वेशनमध्ये नाहीच आहे का वाय मॅक्स? हा पहा वाय मॅक्स दाखवला आहे पहा इथे. न्यूट्रल ॲक्सिसपासून एक्स्ट्रीम फायबरचं अंतर वाय मॅक्स. आता इथे वाय मॅक्स काय येईल? हे जर रेक्टँगलची डेप्थ डी असेल तर हा वाय मॅक्स विल बी d/2. बरोबर आहे? दिसते? येस सर. हां, तर याचप्रमाणे घेतला आहे. याची रेक्टँगलची डेप्थ आपण किती घेतलेली आहे? 5 mm. तर 5 mm घेतली आहे, तर ते न्यूट्रल ॲक्सिसपासून एक्स्ट्रीम फायबर म्हणजे अर्ध अंतर येईल नाही. 5 / 2. दिस विल बी 5 / 2. 2.5 नाही घेता ना. हां, 2.5 घेता येईल ना. 5 / 2 लिहा किंवा 2.5 लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. हे 5/2 म्हणजेच या 5 mmचा अर्ध म्हणजे 2.5 mm. न्यूट्रल ॲक्सिसपासून एक्स्ट्रीम फायबरचं अंतर दिस इज 2.5 mm. खाली जरी मोजलं तरी 2.5 mm. यू कॅन डायरेक्टली राईट 2.5. हे मी तुम्हाला या फिगरवरून लक्षात येण्याकरता d/2 घेतलेला आहे, 5/2. ओके. हां, अजून काही शंका? दुसरं प्रॉब्लेम पहा. A simply supported beam of span 8 meter carries point load of 60 kN at the center of span. Calculate the modulus of section required if bending stress is not to exceed 150 MPa. म्हणजे सिग्मा बी मॅक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. बेंडिंग स्ट्रेस, इफ बेंडिंग स्ट्रेस इज नॉट टू एक्सीड 150 MPa म्हणजे सिग्मा बी मॅक्स आपल्याला दिलेला आहे. आणि वरती काय दिलेलं आहे ते सांगा आता. सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 8 मीटर कॅरीज पॉईंट लोड ऑफ 60 kN ॲट द सेंटर ऑफ द स्पॅन. याच्यावरून मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती येईल कोणी सांगू शकेल? काय फॉर्म्युला आहे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचा? काय म्हटलं? Simply supported beam of 8 meter span. This is 8 meter and is subjected to point load at center
So this is W is equal to 60 kilonewton. तर याच्याकरता मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला काय आहे? L is 8 मीटर, WL डिवायडेड बाय 4. यस, आता या फॉर्म्युल्यामध्ये तो, आता या प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तो फॉर्म्युला आठवणं आवश्यक आहे. यू मस्ट रिमेंबर. तर असा हा प्रॉब्लेम आहे. सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 8 मीटर कॅरिंग W लोड 60 kilonewton ॲट सेंटर. त्याचा बेंडिंग मोमेंट डायग्राम तुम्हाला आठवत असेल तर पहा. हा त्याचा बेंडिंग मोमेंट डायग्राम येतो. इथे मॅक्झिमम लोडच्या खाली हा असा बेंडिंग मोमेंट डायग्राम तुम्हाला काढून दिला आहे आणि इथली व्हॅल्यू जी आहे ती राहणार आहे WL डिवायडेड बाय 4. WL डिवायडेड बाय 4. ही व्हॅल्यू आठवायला पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व करायचं असेल तर. म्हणून मी तुम्हाला त्या स्टँडर्ड केसेस लिहून दिलेल्या आहे. ओके. सो 8 मीटर स्पॅन 60 kilonewton लोड, असा हा प्रॉब्लेम आहे. गिवन सिग्मा बी मॅक्स 150 MPa, L span 8 meter, W is equal to 60 kilonewton. Hence, bending moment is equal to WL divided by 4. ही याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. हा फॉर्म्युला आठवायला पाहिजे. सो इट इज W60, L 8 भागिले 4 म्हणजे 2 येते. 60 × 2 120 kilonewton मीटर. हे बेंडिंग मुवमेंट काढलं आणि तुम्हाला आधीच सांगितलं आहे दिस बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स. मग आता सिम्पल M म्हणजे आपल्याला माहीत आहे 120 kilonewton मीटर, त्याला फक्त न्यूटन MM मध्ये करावं लागेल. इज इक्वल टू सिग्मा बी मॅक्स आपल्याला माहीत आहे, दिलेला आहे 150 MPa. आणि काढायचं काय आहे? कॅल्क्युलेट द मॉड्युलस ऑफ सेक्शन रिक्वायर्ड किंवा सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलस काढायचं आहे म्हणजे झेड काढायचं आहे. सो झेड विल बी इक्वल टू M डिवायडेड बाय सिग्मा बी मॅक्स. एका स्टेपचं प्रॉब्लेम आहे. ॲट इक्विलिब्रियम बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स. हेन्स M is equal to 120 kilonewton meter. It is equal to 120 × 10⁶ न्यूटन MM. कन्वर्ट केलेला आहे पहा. किलोन्यूटन मीटरचं न्यूटन MM केलेलं आहे 10⁶. सो Z is equal to M डिवायडेड बाय सिग्मा बी मॅक्स. या फॉर्म्युल्यावरून हे इक्वेशन आहे आपलं. M 120 × 10⁶ डिवायडेड बाय सिग्मा बी मॅक्स 150. इट इज इक्वल टू 800 × 10⁻³ mm³. हे आन्सर आपल्याला काढायचं होतं. सेक्शन मॉड्युलस ऑर मॉड्युलस ऑफ सेक्शन 800 × 10⁻³ mm³. झेडचं युनिट लक्षात ठेवा mm³. ओके. सिम्पल प्रॉब्लेम येतात त्याच्यात. महत्त्वाचं तुम्हाला त्या स्टँडर्ड केसेस मी ज्या दिलेल्या आहेत SFD BMDच्या शेवटच्या लेक्चरमध्ये त्या सगळ्या तुम्हाला पाठ पाहिजे. एखादा प्रॉब्लेम असंही येऊ शकते. सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 8 मीटर कॅरीज अ पॉईंट लोड ऑफ 60 kilonewton ॲट सेंटर अँड UDL ऑफ 10 kilonewton पर मीटर ऑन एंटायर स्पॅन. याच्यासाठी काय करावं लागेल? पॉईंट लोड आहे म्हणून WL/4 प्लस UDL आहे म्हणून WL² डिवायडेड बाय 8. दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे UDLची बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम प्लस पॉईंट लोडची मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट, असं दोघांचं बेरीज करून बेंडिंग मुवमेंट घ्यावं लागेल. कॉम्बिनेशन ऑफ 2 स्टँडर्ड केसेस असंही येऊ शकते. त्याच्यामुळे त्या स्टँडर्ड केसेस व्यवस्थित माहीत पाहिजे विथ फिगर अँड व्हॅल्यूज. नाही तर मग तसंही करता येते पण ते वेळ काढू आहे. हा 60 kilonewton दिला, रिॲक्शन काढा 30 kilonewton. मग इथलं बेंडिंग मुवमेंट काढा 30 × 4. 30 × 4 इट विल बी 120 kilonewton मीटर. तसं सोपं आहे परंतु फॉर्म्युला लक्षात ठेवलेलं जास्त सोपं. तर याप्रमाणे असे प्रॉब्लेम येतात. पुढच्या लेक्चरला आपण अजून काही प्रॉब्लेम पाहू. याच्यात काही शंका असेल तर विचारा.
Otherwise, we will stop.